करवीर आणि राधानगरी तालुक्यातील 52 गावांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती कर्जबाजारी झाल्याची चर्चा सुरू असतानाच आज संचालकांमधील वादानं वेगळंच वळण घेतलं। संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान 2 संचालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला। वादाची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर सभागृहाबाहेरही तणाव निर्माण झाला। त्यानंतर या ठिकाणी जोरदार राडा झाला। या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले। प्राथमिक माहितीनुसार हा वाद संचालक सुनील खराडे आणि धीरज डोंगळे यांच्यात झाल्याचं समोर आलंय। मात्र या वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे ऐकणं न करता आपल्या कार्यकर्त्यांना गैरसमज पसरवला। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या चुकीचा मेसेज त्यांनी दिला की कारखान्यावर आमची भांडणं झालेली, तुम्ही लवकर या। त्याबरोबर सर्व कार्यकर्ते त्यांचे गोठवड्यातले आले, जी शेतकऱ्याची मुलं आहेत ती सगळी आली, तिथं दंगा केला, तोडफोड केली, काचांची फोड केली, मीटिंग हॉलमध्ये खुर्च्या मोडल्या। पण मला एकाने हात लावला नाही किंवा तशा प्रकारचं त्यांनी काही केलं नाही। मी त्यांना सांगितलं ज्यावेळेला तुम्ही माझ्या अंगाला हात लावाल त्यावेळेला तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील। त्यामुळं त्यांच्यामध्ये ते धाडस झालं नाही, मी केला। पण त्यांचं अलीकडं स्वास्थ्य का बिघडलंय हे मला माहिती नाही। दरम्यान आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी धीरज डोंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता धीरज डोंगळे पत्रकार बैठक घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देत पोलखोल करणार असल्याचं सांगण्यात आलंय।